नुकताच झालेला केंद्रीय अर्थसंकल्प आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांनी सर्वसामान्य लोकाभिमुख जनतेला दिलासा देणारा आणि विकसित भारताकडे वाटचाल करणारा आणि आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प मांडला, अर्थसंकल्प मंजूर केला। तेव्हाही विरोधकांनी अशीच टीका केली, परंतु त्यांना टीका आणि आरोप याशिवाय दुसरं काही काम उरलेलं नाही। आणि म्हणून जसं केंद्राचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी लोकाभिमुख आणि शाश्वत जनतेला दिलासा देणारा, मध्यमवर्गीय सर्वसामान्य कुटुंबियांना कराच्या ओझ्यातून बाहेर काढणारा, 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नाला इन्कम टॅक्स फ्री करणारा, आणि मी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जात नाही, मी अगोदर बोललोय, आणि अशा अर्थसंकल्पावर देखील विरोधकांनी आरोप केला। आता मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज झाला। कुठली करवाढ, दरवाढ आणि भुर्दंड मुक्त अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे। कुठलाही करवाढ नाही, शुल्कवाढ नाही, दरवाढ नाही आणि कुठलाही भुर्दंड नाही, अशा प्रकारचा लोकाभिमुख सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे। 74,427 कोटीचा आहे आणि गेल्या वर्षापेक्षा हा 14.19% जास्त आहे, म्हणजे 9,000 कोटीने जास्त आहे। याचा अर्थ मुंबई वेगाने कात टाकते आहे, मुंबई वेगाने विकसित होती आहे। मला आठवत आहे की मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी आणि देवेंद्रजींनी, आम्ही दोघांनी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या की गेले अनेक वर्ष मुंबईकरांचा खड्ड्यातून होणारा प्रवास कधी बंद होणार, आणि तो बंद करण्याच्या सूचना दिल्यानंतर 2 फेजमध्ये, पहिला फेज दुसरा फेजमध्ये आम्ही अख्ख्या मुंबई शहरातले रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला। आतापर्यंत दरवर्षी रिपेअर करायचे, त्या डांबरातून पांढऱ्यातून काळं हे करून जवळपास 3,000 कोटी आतापर्यंत फक्त रिपेअरवर खर्च केले। हे जनतेचा पैसा हा कुणाच्या घशात गेला, कुणाच्या खिशात गेला हे आपल्याला माहीत आहे। आणि म्हणून आत्ता पुढच्या दोन्ही फेज आपले सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांचे सुरू आहे। पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये मला वाटतं पूर्ण मुंबई खड्डेमुक्त, प्रदूषणमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त या ठिकाणी, खड्डेमुक्त तर 2-2.5 वर्षात होईल, परंतु या वेळेस ही गेल्या 2.5 वर्षामध्ये आम्ही मुंबई भ्रष्टाचार मुक्त करण्याचा प्रयत्न केला। म्हणून खऱ्या अर्थाने विकास कामावर 43,000 कोटी रुपये आज खर्च होत आहे। पूर्वी कॅपिटल एक्सपेंडिचर हे 25% होतं, ते आता 58% आहे। म्हणजे विकास कामावर जादा खर्च करणारी ही मुंबई महापालिका एवढ्या मोठ्या प्रमाणावर देशातली पहिली महापालिका आहे। आणि म्हणून हे बजेट जे आहे विद्यार्थी, चाकरमानी, गरीब, कष्टकरी, महिला, उद्योजक यांच्यासाठी दिलासा देणार आहे, सर्वसामान्यांना दिलासा देणार आहे। याच्यामध्ये आरोग्याची काळजी घेतली आहे, शिक्षणाची काळजी घेतली आहे, यामध्ये पर्यावरणाची काळजी घेतलेली आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं आत्ता जेव्हा जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी मुंबईत म्हणाले होते की मुंबई आपली जी आहे ती देशाचं फिनटेक हब होईल, म्हणून ही ग्लोबल मुंबई आता देशाचं फिनटेक हब बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करते आहे। हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे। आणि म्हणून यावेळेस
उत्पन्नामध्ये 7,000 कोटींनी भर पडली, म्हणजे भ्रष्टाचार बंद झाला म्हणून उत्पन्नात 7,000 कोटीचा भर आणि खर्चामध्ये देखील वाढ झाली. आणि म्हणूनच जे लोक मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजत होते, जे लोक यापूर्वी मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजत होते, त्यांना आता कळलं की काय विकास होऊ शकतो, कसा विकास होऊ शकतो, हे 2.5 वर्षामध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून या 2.5 वर्षामध्ये तुम्ही बघा, या मुंबईचं खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये रस्ते काँक्रीटचे होत आहेत, मुंबईचं ब्युटिफिकेशन होतं आहे, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला आहे, कोस्टल हायवे सुरू केला आहे, या ठिकाणी अनेक रस्त्यांचे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी देखील याच्यामध्ये प्रावधान केलेलं आहे. मुंबईची वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे, मुंबईमध्ये ग्रीन कव्हर वाढलं पाहिजे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जी उद्यानं आहेत, या उद्यानाचं देखील एकत्रित त्याचं सुशोभीकरण, त्याचं परमनंट मेंटेनन्स, लोकांना त्या गार्डन 1,000 पेक्षा जास्त उद्यान आहे आणि म्हणून ही गार्डन सिटी देखील म्हणून ओळखू आपण त्याची ओळख निर्माण होऊ शकते. आणि म्हणून त्यासाठी देखील पैसे ठेवलेत. आज KM हॉस्पिटलमध्ये देखील एक रुग्णांसाठी आयुष्मान शताब्दी टॉवर आपण उभा करतोय, त्याच्यासाठी पैसे ठेवलेत. 0 प्रिस्क्रिप्शन काही प्रमाणामध्ये सुरू झालं आहे, परंतु मी आयुक्तांना सांगितलंय 100% 0 प्रिस्क्रिप्शन सुरू झालं पाहिजे. त्याचबरोबर मुंबईकरांचं हेल्थ चांगलं असावं, सुदृढ असावं म्हणून हेल्थ चेकअप करण्याचा एक ड्राईव्ह मुंबई महापालिका घेणार आहे. आणि याबरोबर मुंबईला एक मोठं 300 एकराचं मोठं गार्डन सेंट्रल पार्क या ठिकाणी मुंबई महापालिका देईल. कारण 120 एकर आम्ही जागा महालक्ष्मी रेस्कोर्सची घेतली आणि 175 एकर जागा ही कोस्टल हायवेची आहे. असं 300 एकराचं अंडरग्राऊंड म्हणजे सबवेने हे गार्डन जोडलं जाणार आहे. त्याचबरोबर लंडनच्या धर्तीवर, लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आहे, हा देखील या ठिकाणी उभा करण्याचा या बजेटमध्ये त्यांनी मानस केलेला आहे. आणि म्हणून त्याचबरोबर कोळीवाड्यांचा विकास 25 कोटी रुपये कोळीवाड्याच्या विकासासाठी ठेवलेले आहेत. आणि त्याचबरोबर सर्व क्षेत्रासाठी विकासाला चालना देण्यासाठी या ठिकाणी मुंबई महापालिका सज्ज आहे. देशातलं मुंबई हे शहर आपली आर्थिक राजधानी तर आहे, जगातले पर्यटक इकडे येतात आणि म्हणून देशामध्ये नंबर 1चं मुंबई शहर होऊ घातलेलं आहे. त्याची वाटचाल सुरू झालेली आहे आणि म्हणूनच यावेळचं अर्थसंकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मुंबईचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आणि त्यांचे सर्व इतर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि सगळ्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो. हा अर्थसंकल्प हा लोकाभिमुख आहे, सर्वसामान्याला दिलासा देणारा आहे आणि मुंबईचा विकास करणारा आहे. 2026 पर्यंत सर्व रस्ते काँक्रिटीकरणाचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. सर्व रस्ते जे आहेत, मी आताच सांगितलं की 2 फेजमध्ये आपण रस्ते करतोय. रस्त्यांची कामं युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि पुढच्या मला वाटतं 2 वर्षामध्ये संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त होईल. आणि तुम्ही काय म्हणाला? अरे बाबा, आरोप करणाऱ्यांना आम्ही आरोपाने उत्तर देत नाही, आम्ही काम करून उत्तर दिलं. आणि म्हणून तर यावेळेस 7,000 कोटी रुपये या ठिकाणी उत्पन्नात भर पडली, 7,000 कोटी रुपयांची, आणि 43,000 कोटींची कामं मुंबई महापालिकेने केली. आणि त्याचबरोबर हे जे ठेवी आहेत, आता जानेवारी, आज किती तारीख आहे, 31 जानेवारीपर्यंत मुंबई महापालिकेचे FD जे आहे 82,800 कोटी रुपये
हे याच्या ठेवी मुंबई महापालिकेच्या आहेत. सर एक सवाल त्यामुळे सगळे आरोप जे आहे हे खोटे आरोप आहेत आणि जे वस्तुस्थितीला धरून नाही आहे. इकडे विकास करताना खर्च वाढलेला आहे कारण विकासावर पैसे आता खर्च होऊ लागले. पूर्वी विकासावर पैसे खर्च करत नव्हते, कशावर खर्च करत होते ते आपल्याला माहित आहे. आणि म्हणून आता तुमचा जो प्रश्न आहे, हा आरोप आहे की ठेवी मोडल्या, हे चुकीचं आहे. तुम्ही आयुक्तांना विचारून घ्या. आता 82,800 कोटी रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये आहे. सवाल एक है, सवाल ये है कि कल निदेश आने ने कल निदेश सर एक सवाल रुक जाओ पूर्वी 25% विकास कामावर खर्च होत होते. आता 58% विकास कामावर खर्च करतोय. याचा अर्थ पूर्वी फक्त 25% कामावर खर्च होत होता. आता 82,800 कोटी रुपये एफडी ठेवून पण 58% विकास कामावर खर्च होतो. याचा अर्थ आज मी मगाशी म्हणालो, फक्त मुंबईला लुटणारे जे लोक होते त्यांना आरसा दाखवलाय. विकासाच्या वर खर्च 58% म्हणजे 43,000 कोटी रुपये विकासावर मुंबई महापालिकेने केलाय. मुंबई महापालिकेला उलट धन्यवाद दिले पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आरोप करण्यापेक्षा सकारात्मक बाजू पण बघून बोललं पाहिजे. एक सवाल हिंदी में यूसीसी को लेकर है, यूसीसी को लेकर जाऊ क्या मैं? अरे इसका पहले ये तो कोई भी टैक्स में बढ़ोतरी, दरवाड़, कोई भी भुर्दंड, कोई भी शुल्क बढ़ाने का काम नहीं करते हुए ये बजट जो है सर्वसामान्य नागरिक के लिए लोकाभिमुख है. 74,427 करोड़ का ये बजट है और ये बजट 9,000 करोड़ से ज़्यादा है. पिछले बजट से 14.19% ये बढ़ोतरी है. ये बहुत अच्छी बात है, ये अच्छे साइन है. और इसलिए मुंबई बड़े तेजी से डेवलप हो रही है. यहाँ पर विद्यार्थी है, मुंबईकर है, गरीब है, कष्टकरी है, महिलाएं हैं, उद्योजक है, आरोग्य सुविधा है, शिक्षा की सुविधा है, ये सभी और इंफ्रास्ट्रक्चर इस पे काम किया है. और पिछले बार 25% काम डेवलपमेंट में होता था, इस बार 58% का खर्चा जो है डेवलपमेंट में हुआ है. इसका मतलब 43,000 करोड़ रुपया ये डेवलपमेंट में किया है. इसलिए और 7,000 करोड़ आमदनी में बढ़ोतरी हुई है. इसका मतलब मुंबई महापालिका में 2.5 साल से पूरा करप्शन को बंद करने का काम हमारी महायुति सरकार ने किया है. जब मैं मुख्यमंत्री बना तब मैं और देवेंद्र जी ने कमिश्नर को कहा कि ये मुंबई गड्ढों से भरी है, उसको गड्ढों से मुक्त करिए. तो 2 फेज में हम लोग यहाँ पर मुंबई को पूरे कंक्रीटाइजेशन कर रहे हैं, पूरे रोड कंक्रीट के कर रहे हैं. और इसलिए मैं कहूँगा कि मुंबई विल बी पॉटहोल फ्री इन नेक्स्ट 2 years. संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेले आहेत. नामख्या दिल्यासंदर्भात आणि म्हणून पुढच्या 2 वर्षामध्ये पूर्ण रस्ते मुंबईचे खड्डे मुक्त होतील. आणि त्याचबरोबर मुंबई आम्हाला प्रदूषण मुक्त करायची आहे, खड्डे मुक्त करायचे आहे आणि भ्रष्टाचार मुक्त मुंबई या ठिकाणी आम्हाला करायची आहे. आणि म्हणून त्याचं हे पहिलं पाऊल आहे. हिंदी में आदरणीय प्रधानमंत्री जी ने कहा था मुंबई को हम फिनटेक हब बनाएंगे, इसकी शुरुआत हुई है. ये हमारे लिए बहुत बड़ी बात है. और इसीलिए मुंबई देश में डेवलपमेंट में नंबर 1 शहर बनेगा. मुंबई देश में नंबर 1 शहर बन रहा है. ये हमारे लिए बहुत खुशी की बात है. ये
अभी पूछो क्या है। सर दो सवाल है। आरोप विरोधी विपक्ष कह रहा है कि बैलेंस शीट कम होनी चाहिए, इसका खर्चा जो है विकास काम पे किया। विपक्ष को मेरा इतना ही कहना है कि सिर्फ आरोप मत लगाओ। वो तो मुंबई को सोने के अंडे देने वाली मुर्गी समझ रहे थे, लेकिन हमारे महायुति सरकार ने करके दिखाया है। 7,000 करोड़ की आमदनी बढ़ाई है, 25% कैपिटल एक्सपेंडिचर से 58% पे गए हैं। और कोई भी एफडी अभी भी आज आप मुंबई के आयुक्त जी से पूछो, आज की तारीख में 82,800 करोड़ की एफडी है। पहले बच्चा बंदी को लेकर सवाल खड़े किए थे और उसके बाद अभी कामाख्या में आप लोग गए थे गुवाहाटी में, उसको लेकर भी बड़े गंभीर आरोप आपके तो आपने सुने होंगे। क्या रिएक्शन है आपका? पहला वही सवाल कामाख्या को लेकर, बच्चा बंदी को लेकर बहुत गंभीर आरोप आपके ऊपर। ज्यादा उनको उसका एक्सपिरियन्स खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याच्यातला जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटं काय। सर यूसीसी को लेकर त्याच्यावर बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही। सर यूसीसी को लेकर यूसीसी लागू करती है सर, ये आपके लिए सीरियस है। पैनल अपॉइंट किया है, उनको बोला गया है कि आप कुछ समय में ड्राफ्ट बनाइए यूसीसी के रिलेटेड। महाराष्ट्र आपकी सरकार आई है महाराष्ट्र में, क्या महाराष्ट्र में यूसीसी इम्प्लीमेंट होगा? क्या ड्राफ्ट हमारे मुख्यमंत्री जी, देवेंद्र जी, मैं, अजीत दादा, हम लोग सब बैठेंगे, इसके ऊपर चर्चा करेंगे और निर्णय लेंगे।